हातामध्ये केला घ्या, उजव्या हातामध्ये पळी घ्या, गणपती बाप्पांच्या चरणांना पाणी वाहा, महादेवांना पाणी अर्पण करा आणि स्वामींच्या चरणी जल अर्पण करा. स्वामींच्या हातांवर अर्पण करा. ओम तस्मात् विराजो अधिपुरुषः तजातो वदर्शतरश्चात् भूमिमधोपरः. ओम भूर्भुवः स्वाहा. श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. श्री मृत्युंजय भवानी शंकरदास हस्तयोः गंधाक्षदायुक्तम् अर्घ्यं समर्पयामि. आता हे आचमनाचं जल बनवलेलं आहे, कापूर मिश्रित पाणी सगळ्या देवतांच्या मुखावर वाहा. ओम तस्मात् विराजो अधिपुरुषः तजातो वदर्शतरश्चात् भूमिमधोपरः. ओम भूर्भुवः स्वाहा. श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. श्री मृत्युंजय भवानी शंकर महारुद्रदेवता नमः. तत्पुरुषेणः विरादेवाय नमः. वसन्तोमस्यासदायान् ग्रीष्मनिर्मशरत्नभिः. ओम भूर्भुवः स्वाहा. श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. श्री मृत्युंजय भवानी शंकर साम्ब सदाशिव महारुद्रदेवता नमः. स्वामी समर्थदेवता नमः. स्नानं समर्पयामि. स्नानकाले पंचामृत स्नानं समर्पयामि. पाणी व्हायचं. हां या. ओम पंचामृत स्नानेन नियोगः. ओम आप्याय स्वसमेत देवेश्वर सोम वृष्ण्यः भवावाजस्य संगते. ओम भूर्भुवः स्वाहा. श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. श्री मृत्युंजय भवानी शंकर साम्ब सदाशिव महारुद्रदेवता नमः. सद्गुरु श्री स्वामी समर्थ देवता नमः. पयस्नानं समर्पयामि. पयस्नानान्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्धाचमनीयं समर्पयामि. थोडं दूध शिल्लक ठेवा. हां पादुकांवर वाहा. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्ध आचमनीयं समर्पयामि. नमस्कारान् समर्पयामि. तिकडे बाजूला ठेवून द्या दोघांनी. दरी स्नानेन नियोगः. ओम दधिक्राणो अकारे जम्जक्नो रक्षस्व वाजिनाः. सुरभिनो खाकरत् प्रणव आयुषतारिषत. ओम भूर्भुवः स्वाहा. श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः. श्री मृत्युंजय भवानी शंकर साम्ब सदाशिव महारुद्रदेवता नमः. तथा च श्री सद्गुरु स्वामी समर्थदेवता नमः. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्ध आचमनीयं समर्पयामि. सकलोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. थोडं पंचामृत टाका. दुधाच्या वाटीत थोडं ठेवा. पंचामृत बनवायचं. स्नानेन योगः. ओम घृतं मे मिक्षय घृतमस्तयोजन घृतेष्वतो घृतमवस्य धामा. अनुशोधमा भगवमातये स्वाहा. वृषभपक्षः नमः. सद्गुरु श्री स्वामी समर्थदेवता नमः. घृतस्नानं समर्पयामि. घृतस्नानान्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्ध आनयन योगः. ओम मधुवातारदायते मधुक्षरन्ति सिन्धवः. माधवेर्न सन्तोषधीः मधुनक्त मधुषसो मधुमत्पार्थिवमृदाः मधुन्त्यमृतसनमिदा मधुमानवनस्पतिर्मधुमास्तुर्याः. माधवीरोदक स्नानं समर्पयामि. शुद्ध आचमनीयं समर्पयामि. सकलोपचारार्थे पंचमृत टाकलं पडतं. कोण आलाय इथे? विनोद सर पातळ पापड ठेवा. काय पाहिजे? पापड मागव. काय पाहिजे? तू बघा मी. अरे हल्ली फोन नको. काय पापड आपण आणि शर्करा स्नानं समर्पयामि. पाणी वहा. शर्करा स्नानान्तरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामि. शुद्ध आचमनीयं समर्पयामि. सकलोपचारार्थे हात जोडून नमस्कार करा. नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. महागणपतये नमः. श्री मृत्युंजय भवानी स्नानं समर्पयामि. शुद्ध आचमनीयं समर्पयामि. सकलोपचारार्थे तीन फुलं गणपती बाप्पांना वाहा. महादेव स्वामी नमः. पूर्वपूजा परिपूर्णार्थे विदर्भं समर्पयामि. सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. हातावर न धुवून वेळा पाणी सोडा. स्थावर धूपं ग्रहार्पयामि. भावनानं दीपं दर्शयामि. नैवेद्यार्थे आता पंचामृताची वाटी आहे समोर घ्या. अमृतोपस्क्रमस्य स्वाहा. नैवेद्य अर्पण करा. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. समानाय स्वाहा. ओम स्वाहा. ओम अपानाय स्वाहा. ओम यानाय स्वाहा. ओम उदानाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ब्रह्मणे स्वाहा. कामणामध्ये 3 पळी पाणी सोडा. उत्तरापोषण समर्पयामि. नमार्थे उभयप्रदानफलं समर्पयामि. सुवर्ण पुष्पार्थे द्रव्य दक्षिणा समर्पयामि. बहुविधपदं समर्पयामि. सकलोपचारार्थे मीडावर फळावर पाणी वाहा. दक्षिणानं समर्पयामि. सकलोपचारार्थे नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. ओम निश्चयेत गणपते गणेश त्वामाहुर्विग्रहं कवीना नरोदयते किंचनादे महामर्गम कवं चन्द्रमर्ज
यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धन उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ संकृष्टं धनमभयं समाप्योदं स्मभ्यं दत्तामनश्चमन्यः बीजं दधाना हृदयेषु शत्रवपराजिता शोकपादिराजन्ता इति पञ्चमक्षता भौम्या श्री सिद्धिविनायक महागणपते नमः मृत्युंजय भगवान शंकर सांब सदाशिव ब्राह्मणामध्ये सोडा उत्तर निर्माल्य विसृज्य तो पण विडा नारळ द्या आम्ही पंचामृत दिलेच ते का चला दूध घ्या भरून त्याच्यामध्ये पाणी लागेल भरपूर आपल्याला पहिलं गणपती बाप्पांच्या मस्तकी धार धरायची मग सोष्टवास असतो पुढे जाते श्रीरंगे सोष्टवास असतो वर्षामध्ये महिता यदायो आलटून बाटून तिने ठिकाणी धरत चला ओम नमः शिवाय मंत्र ओम भद्रं कर्णे विष्णु नाम देवा भद्रं शिवाय वेदनजराः श्रीरंगे सोष्टवास असतो वर्षामध्ये महिता यदायो ओम स्वस्ति नेत्रो वृद्धश्रवास पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्षो परिष्णनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ओम शान्ति शान्तिः ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं दद्मसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुटानम् अवशिष्यम् अवपश्चाताद अवपुरस्ताद अवोत्तराताद अवदक्षिणाताद अवचोर्ध्वाताद अवाधराताद सर्वतो मां पाहि पाहि समन्ताद त्वं मां मयस्त्वं जन्मयः त्वमानन्दते सर्वं जगदं तत्त्वजायते सर्वं जगदं तत्तस्तिष्ठति सर्वं जगदं त्वयैमेषति सर्वं जगदं त्वयैरत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारसदोष नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसुतं कारेण रुद्धम् एतत्त्वमनुस्वरूपं ककारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्तरूपं बिन्दुरुत्तररूपं नारसन्धानं संविदासन्धिः सैषा गणेशाय नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तं चतुर्हस्तं पाशमं पशुधारिणं रथं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम् आविर्भूतं च सुरक्षादो प्रकृते पुरुषात्परम् एवं ध्यायति नित्यं स योगी योगिनामरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्तेऽस्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्ननाशने शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः दूध संपलं की पाणी घालत राहा ओम सहस्रशी साधं पाणी लागेल ना निलेश गुरुजी ओम सहस्रशी ऋषावृता सहस्राक्ष सहस्रपाद सभूमिं विश्वदोरत्वाद्य तिष्ठदशांबल पुरुष एक कलश भरून देतो तांब्याचा उदाम्रोदत्वस्येषानो जदन्नेन विरोहते एतावानस्य महिमा तो जायांश पुरुषः पादोस्य विश्वाभदानि दृशा तस्यामृतं दिवे विपादोर्ध्वपुरे पुरुषपादस्य भवत्मनः प्रभुकाशकरेवाय प्राणान्यान् ग्राम्याशये तस्मादज्ञान सर्वभूतरसामान्यजत्रे चन्दामजत्रे तस्मात् चन्द्रमा मनसो जातः चक्षुः सूर्यो जायत मुखादिन्द्रष्टाग्निष्टप्राणाद्वायुर्जायत नाभ्या आस्यदन्तरिक्षं शिष्णोर्जसमावर्तत पद्भ्यां भूमिर्दृशश्रोत्रातत्थान् लोकान् कल्पयन् सप्तास्यासन्तयत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ॐ इडादेव भगवन्मदं यज्ञनिर्बृहस्पतिरुक्खामदानि शपसिषद्विश्वे देवा सूक्तवान् इगशिरमधुमनिश्चयमधुजनिश्चयमधवक्षामि मधवरजामि मधवदिं देवेभ्यो वाच मुद्दासकाशुरशैन्यामनुष्यभस्तं मा देवापन्दशोभाय पितरो नो मदन्तो ॐ शान्तिश्वे नमः नमस्ते सुधर्मने बाहुभ्यां द्रव्याय तवदयानुरुद्रवडया याते रुद्रशिवा तत्र घोरा पापकाशिनी दयानसर्माशन्तमयाग्री शब्दाविदापिनी यामि शुक्रे शब्दहस्ते विवर्षस्तवे शिव तथा सर्वमे जगदयक्ष्मकस्मनः अध्यभवति दिवक्ता प्रथमो दैव्योभिषुः अहि गष्ट सर्वाञ्जनमयः सर्वाशया तदान्यः असौ यस्ताम्रो वरुणो तव बृहस्पतिमङ्गलः ये चैमाकरुद्रापीतो दीक्षश्रुता सहस्रशो वैशाखमेणीमहे असौ यो वसर्पते नीलग्रीवाय सहस्राक्षाय विदुषे अधो यदस्य सद्वानान्तिभ्यो ब्रह्मः ब्रह्मण्यधर्मनस्वभूषणान्यज्योजा याष्टस्य हस्तक्षोभराता भगवः अवदत्तधनत्वगहस्राक्षशतेषुधे शीर्षद्यानामुखाशवनसुमनाभयामोधर्मने परीते धर्मनोहेत्रस्मनान्त विश्वदाः अधो यशिरस्तवारे तस्मिन् जलेन नमो हिरण्यवाहने सेनाने जान्यपतये नमो नमः राजोपवितेने पृष्ठानां पतये नमो नमः भवस्य हित्याय जगदां पतये नमो नमः रुद्राय तथा विनेक्षेत्राणां पतये नमो नमः सुताय हन्त्याय वनानां पतये नमो नमो रोहिताय सपतये वृक्षाणां पतये नमो नमः मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणां पतये नमो नमः भुवन्तये वारे वसुताय औषधीनां पतये नमो नमः आव्यादनीनां पतये नमो नमः ककुभानसङ्गिणस्य नानां पतये नमो नमः निषङ्गिणविशुद्धिपदे तस्कराणां पतये नमो नमः वञ्जने परिवञ्जने स्नायुनां पतये नमो नमो रिचरवे परिचराय रण्यानां पतये नमो नमः सर्गाभिभोजकाग
सद्भ्योष्टदामद जय नमो नमः सिमध्यो नक्तंजर भट्टपुरंदानामद जय नमो नमः उष्णेशनेकविचिताश कुलंजानामद जय नमो नमः ईशमध्यो दन्वामेभ्यश्च भो नमो नमः आतनवानेभ्यः प्रतिदानेभ्यश्च भो नमो नमः अजभ्यो विसृजद्भ्यश्च भो नमो नमः सद्भ्यो पितृभ्यश्च भो नमो नमः वृद्धेभ्यो गृत्सपतिभ्यश्च भो नमो नमः भ्रातृभ्यो भ्रातृपतिभ्यश्च भो नमो नमः गणेभ्यो गणपतिभ्यश्च भो नमो नमः विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च भो नमो नमः महद्भ्यः शिल्लकेभ्यश्च भो नमो नमः रथिभ्यो रथेभ्यश्च भो नमो नमः रथेभ्यो रथपतिभ्यश्च भो नमो नमः सेनाभ्यः सेनानीभ्यश्च भो नमः नारेभ्यश्च भो नमो नमः पुण्यक्षेभ्यो मशादेभ्यश्च भो नमो नमः ईशकृभ्यो धन्वकृभ्यश्च भो नमो नमः मृगजेभ्यश्च मणिभ्यश्च भो नमो नमः श्वपश्वपतिभ्यश्च भो नमः नमो भवाय च रुद्राय च नमो तदेविष्टाय च नमो विरक्तमाय च शुमदे च नमो रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च समृद्धमने च नमो अग्रयाय च प्रथमाय च नमः आशवे च जराय च नमः शीघ्राय च नमः प्रभाय च नमो जगन्नाय च नमो जाम्नाय च क्षेत्राय च नमो पूर्वजाय च कल्याय च वस्तुभ्याय च वदन्नाय च नमो वन्नाय च वक्ष्याय च नमः श्रवाय च वदजवाय च नमः आशुजनाय च चुरनाय च नमः शूराय च वन्दने च नमो वर्मणे च वर्धने च नमो विघ्नवत्केभ्यो नमः नरदेभ्यो नमः नामीवत्केभ्यः द्रापे सन्तसत्पदे दरिद्रं नीललोहिता येषां पुरुषाणां येषां जनामाभिर्मारुवं येषां जनामवद याते रुद्रशिवा ब्रह्मशिवा विश्वः कलेजदुष्मदे विष्णुभट्टं रामे तस्मिन् जनातुल मृडानो रुद्रोनोमयस्करेभ्यः नमसां विदेवते यच्छङ्कयोश्चमराय जगतादरश्यामत्परद्रवणेन मानो महन्तमदमानो भगं मानो उक्षन्तमदमानो उक्षित मानो वधेकतरमोदमादरं यामानसर्वो रुद्रनिरीशः मानस्तोकेतनीय मानो मयूषमानो घोषमानो अश्वेश्वरिरीशः विना माधुरद्रवामितो वदरविश्वं देवते हाराते ओम नमः प्रजग्नेश्वरति राजसुनमस्मेते अस्तु रक्षातुनो अधिक कामकवध्यस्वनिष्मा मेढत्वकायतनयाय वणय मेढत्तमशिवोतमशिवनसोनाभव पौरमे रक्षणागदन्धाय कृत्तिमसारणाचरं पिनाकं प्रदागहे विकीरदविलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रकहेतुलिनमस्मन्दिवददाः सहस्राणि सहस्रदावा भूवस्त्वहेदयः तासामि शानो भगवराकिनामखात्मने क्षमाचराः नीलग्रीवाष्टिकण्ठादिवक्रतरापश्रदाः ये विशेषसस्पञ्जरा नीलग्रीवाविलोहिताः ये भूतानां श्रीपदयो विषकासकवर्धनः यन्नेषु विदन्ति पात्रशुभयोजनाः ये पथाम्बरक्षय इलकृताजपदः यदि रथानि प्रचलन्ति सुगावन्तनशङ्खणः य एतावन्तश्च भूयाकसश्चुरसुरद्रामिदस्रे देशागासहस्रयोजने मधनमाधर्मसे नमो रुद्रेभ्यो यप्रतिभाज्यन्तरिक्षय दिवेशानन्नं माधव पुरुषमिषवस्तेभ्यो दशप्रदेशिर्दशोदेशिर्दशोपास्तेभ्यो नमस्ते नमोजन्तेजं विष्णोजक्षण विवेक्षतं वोनं भेददामि ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धन उर्वारुकमेव वन्दनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ॐ अग्नाविष्णुसजोषो सेवावर्धन्तुवाङ्गिनः युम्यर्वाजभिरागात् वाजष्टमे प्रसवष्टमे प्रैतिष्टमे प्रसदिष्टमे धीतिष्टमे कृतिष्टमे स्वरष्टमे श्लोकष्टमे श्रावष्टमे श्रुतिष्टमे ज्योतिष्टमे सुभष्टमे प्राणष्टमे पानष्टमे वानष्टमे सुष्टमे चित्तञ्जम आनिदञ्जमे वाक्तमे मनष्टमे चक्षुष्टमे शर्मतमे वरमतमे गानितमे स्नानितमे परुगषुष्टमे शरीराणितमे ॐ ज्येष्ठञ्जम आधिपत्यञ्जमे मन्यष्टमे भामष्टमे मष्टमे भष्टमे जयमातमे महिमातमे वरिमातमे प्रतिमातमे वर्षमातमे द्राभुजातमे वृद्धञ्जमे क्रीडातमे मोदष्टमे जातञ्जमे जनिष्ठमानञ्जमे सुक्तञ्जमे सुकृतञ्जमे वित्तञ्जमे वेद्यञ्जमे भूतञ्जमे भविष्यञ्जमे सुखञ्जमे सुवदञ्जमे वृद्धञ्जमे वृद्धेञ्जमे वृत्तञ्जमे वृद्धेशमे मदष्टमे सुमदष्टमे शञ्जमे मयष्टमे प्रियञ्जमे कामष्टमे कामष्टमे सोमरसष्टमे वैरष्टमे श्रियष्टमे वस्रष्टमे यशष्टमे भगष्टमे द्रवणञ्जमे यन्ताचमे धन्ताचमे क्षेमञ्जमे धृतिष्टमे विश्वञ्जमे महत्तमे संवित्तमे ज्ञातञ्जमे सूष्टमे प्रसूष्टमे शीलञ्जमे लयष्टमे वरदञ्जमे वृदञ्जमे यक्ष्मञ्जमे नामित्यमे दीवातुष्टमे दीर्घायुष्टमे नमित्रञ्जमे भयञ्जमे सुखञ्जमे शयनञ्जमे सुषातमे सुदनञ्जमे ऊर्जमे सुन्दरदातमे पजस्पदा गर्भातमे वत्सातमे त्रवीतमे त्रवीतमे नित्यवाटमे नित्योहितमे पञ्चावितमे पञ्चावितमे त्रिवत्सातमे त्रिवत्सातमे त्रिजवाटमे त्रियोहितमे पञ्चवातमे अष्टवातमे अश्वहितुक्षातमे विषष्टमे वृषभष्टमे वेहष्टमे नर्मान्तमे धेनुष्टमे आयुर्यत्यनिर्वदा प्राणोयत्यनिर्वदा अपानोयत्यनिर्वदा ज्ञानोयत्यनिर्वदा चक्षुर्यत्यनिर्वदा अश्रुत्रंयत्यनिर्वदा मनोयत्यनिर्वदा वाक्यत्यनिर्वदा महात्मायत्यनिर्वदा यत्तमे एकत्रगतमे तलस्त्रतमे ततश्रतमे चौतमे द्वादशतमे षोडशतमे विकशतिष्टमे चतुर्विकशतिष्टमे नवविकशतिष्टमे षट्त्रिकशतिष्टमे कृतशतमे ष्ठाकमष्टमे वाचस्त्रकृतवत्वा प्रजस्त्रकृतसर्वत्रमूर्धा संयज्ञश्चान्त्याजनश्चान्तश्च बहुवनश्च भुवनश्च देवदेश्च ॐ मृणादेव भूर्मनुर्गणे बृहस्पतिरुक्कामदाने षट्शिशतविश्वे देवा विष्णोर्यत् परमं पद ॐ देव सर्वा
पादयोभ्यां कृष्णोहस्ताभ्यां भगवते यथा सूर्यस्तेन्द्रस्तेन्द्रनामिषामि बलाय श्रेयसुतेनास्याय ओम भूर्भुवः स्वाहा अमृताभिषेकोऽस्तु शान्ति पुष्टिस्तु स्वरूपाय सर्वयंत्रस्वरूपाय सर्वतंत्रस्वरूपाय सर्ववल्लभस्वरूपाय ओम नमो महासिद्धाय स्वाहा श्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमिप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालभैरवं भजे शूलकं कपाशदण्डपाणिं निरामय भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिराजकं प्रशस्तचारुविग्रहं भजे धर्मसेतुपालकं स्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमटकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमङ्गलं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युमोक्षणं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं दृष्टिपातनष्टपापजालमुकुरशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकान्धरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिप्रदानं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाग्निसन्निधिं श्रीमच्चक्राणां श्रीकालभैरवाष्टकं सम्पूर्णं श्रीकालभैरवा लभते गृहानेवैनानादिकवशते गृहा ही पशूनात प्रतिष्ठा प्रतिष्ठा डाव्यात रक्षता घ्या थोडेशा गणपती असं डाव्यात घ्या 4 दाणे गणपती बाप्पांच्या मस्तकी वहा थोडेशा स्वामींच्या मस्तकी वहा थोडेशे महादेवांना वहा श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः श्री मृत्युंजय भगवान शंकर सांब सदाशिव महारुद्रदेवता नमः तथा गोल लावा मध्ये कुंकू लावायचं श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः श्री मृत्युंजय भगवान शंकर महारुद्रदेवता नमः निलेश नाम उत्सर्ग श्री घंटां चंदनं दिव्यं घंटाढ्यं सुमनोहरं विलेपनं सुरसुरस्वरन्दनं प्रतिगृह्णात्
गावो हजत्नरे तस्मात् चाता अजावयाः श्री सिद्धिविनायक महागणपतये नमः। कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि सुखकरता दुःखहरता भारता विघ्नाचिनी Hare
श्री गुरुदेव दत्त गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तव भक्ति लागहि तनु हि जुजुदे तव चरण कमले मन है रिजुदे तव स्मरणे ठेवहि वाचालदाया नमस्कार माझा तुम्हा गुरुराया मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय दाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू घाल कोटी कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मृकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीण शंभो कोणकारी मनोजवं मारुततुल्य वेग जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठ वातात्मजं वानरयोध मुख्य श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। हरिः ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवा स्थानि धर्माणि प्रथमान्यासन्न देहनाकं महिमा न सजन्त यत्र पूर्वे नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् महाराजाय नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भौजं स्वारा जं वैराज्यं पारमेष्ठं राज्यं महाराज जमाधिपत्यमय्यन समन्त परजात ईशात् सर्वभौमस् सार्वायुष अन्तार्धात् परार्धात् पृथिवीं वै समुद्र पर्यन्ताय एकराडिति तदप्येष श्लोको विगितो मूर्धः परमेष्ठारो मर्तस्यावसन गृहे आविधीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्। ओम सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णप्रचोदयात्। ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु शान्तिः शान्तिः शान्तिः। सर्वांनी हात जोडा, सद्गुरुनाथांची प्रार्थना करा। पूजा अर्चा करत असताना काही चूक अपराध घडले असतील त्याबद्दल क्षमा करा अशी प्रार्थना करा। आवाहनं न जानामि तव अर्चनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजित मया देव परिपूर्णं ददस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम। तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर। अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया दासोऽयं तमामत्वा क्षमस्व परमेश्वर। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ति पुण्याश्च तव दर्शनात्। रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो जहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे। विसर्ग बिंदु मात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर। यस्य स्मृत्याचना मुक्त्या तव पूजा क्रियादिषु न्यूनं संपूर्णं ताजाति सद्यो वन्दे तमच्युत। ओम भूर्भुवः स्वाहा। श्री सद्गुरुनाथ देवता नमः। मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि। श्री सद्गुरुनाथ देवता श्री स्वामी समर्थ देवता आजच्या या शुभमुहूर्तावर आपल्या प्रगट दिनाच्या निमित्तानं आपला आशीर्वाद आपली सेवा घडावी आपला कृपा प्रसाद या सगळ्या भक्तगणांना प्राप्त व्हावा आम्हास प्राप्त व्हावा या उदात्त हेतून आजच्या शुभमुहूर्तावर ब्राह्मणांना बोलावून विधिवत ध्यान आवाहनाने षोडशोपचार पूजा अभिषेक सेवा मंत्रपुष्पांजली सेवा आपल्या चरणकमली अर्पण केली आहे। मान्य करून घ्या या संपूर्ण कार्यामध्ये या सगळ्या भक्तगणांच्या हातनं आलेल्या आचार्य ब्राह्मणांच्या हातनं काही चूक काही अपराध घडले असतील काही न्यूनता दीर्घता आली असेल त्याबद्दल सगळ्यांना क्षमा करा। या सर्वांनी मिळून जी काही आपली मनोभावे पूजा अर्चा सेवा चाकरी केलेली आहे मान्य करून घ्या। केलेल्या सेवेचं पूजेचं संपूर्ण फल ह्या सगळ्या भक्तगणांना प्राप्त करा। इकडे येणारे हे सगळे भक्तगण जो काही उद्योग व्यवसाय व्यापार करतायत त्यांना त्यांच्या करत्या उद्योगामध्ये व्यवसायामध्ये व्यापारामध्ये उत्तम प्रकारचं सुयश लाभू द्या। आपल्या आशीर्वादानं सगळ्या भक्तगणांच्या राहत्या घरामध्ये वास्तूमध्ये जी काही अरिष्ट क्लेश दोष बाधा पीडा कलह असतील त्या सगळ्यांचं निवारण करा। सगळ्यांच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी आनंद नांदू द्या। येणाऱ्या अष्टलक्ष्मीचा निवास सगळ्यांच्या वास्तूमध्ये अनंत काळ राहू द्या।
सगळ्या भक्तगणांना कोणाला काही आजार, काही बाधा, काही पीडा झाली असेल ते दूर करा. सर्वांना उत्तम आयु, आरोग्य, ऐश्वर्य लाभू द्या. सगळ्यांच्या घरातल्या बालगोपाळांना करत्या विद्याभ्यासामध्ये उत्तम प्रकारचं यश लाभू द्या. ज्या ज्या सगळ्यांचे ज्या काही शुभ मनोकामना आहेत आपल्या आशीर्वादानं लवकरात लवकर सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करा. सगळ्यांचं रक्षण करा, सांभाळ करा, सुखी ठेवा, कल्याण करा. आपला आशीर्वाद, कृपा, प्रसाद असे सदैव सगळ्यांच्या पाठीशी ठेवून सगळ्या भक्तांचं कल्याण करा, सगळ्यांचा उद्धार करा, सगळ्यांचं रक्षण करा. हीच आपल्या कवलाचरणी प्रार्थना. बोला श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सगळ्यांनी मंत्रपुष्पांजली एकत्र करा आणि पादुकांना अर्पण करा. तुम्ही यजमान दोघांनी हात जोडा, की प्रदक्षिणा पूर्ण करा. ओम नाभ्या आसेदन परीक्षण क्षेत्र नमः पदगाम निर्देश तथा लोकाना कल्पयन्. सर्वे देवाय नमः, सर्वे ब्राह्मणे नमः, एक दंतस्थ प्रधान देवताय नमः, आह्वायितं सकल सर्वे देवता है नमस्करोमि तदेव लग्नं सुरंत देवा युगस्मरामि सकल आह्वायित अज्ञानाय देवता है तथा श्री स्वामी देवताय अक्षराम अर्पणस्तु. आपल्या समोर हवन कुंडामध्ये त्या अक्षरा सोडून द्या. अक्षरान पांकोर चालिवांशते 1947 वर्षाच विश्व स्वदासनाम समन्या ओम विश्व पूजवाहन अहम सोम वासरे अश्विनी दिवस नक्षत्र मेष राशि तिथे चंद्र मीन राशि तिथे आदित्य नामेश्वर भन्ने गोत्र नागलव्य गोत्र उत्पन्नानायन अहम होम हवनादि मणैसो मम आत्मना श्रुति मृति पुराणोक्त फल प्राप्ति अर्थम सकल शरीर शुद्धि सार शुद्धि क्लेश पीड़ा परिहारार्थ श्री स्वामी समर्थाय प्रकट दिनी शुद्धि करणादि अग्निनारायण देवता शांडिल्य गोत्र पावन अग्नि देवता आह्वायित विनियोग. सामानामध्ये पाणी सोडून द्यायचं. हळद कुंकू व्हायचं. हळद पाण्याचं मया प्रकारे कुंकवाणी आपल्या जमिनीवर असे दोन्ही हात जमिनीला द्यायचे. मेरु पूर्वे देवाः आसने विनियोगः ओम अपक्रमन्तो भूतानि नमस्करोमि. ओम एक भूतान अपक्रमन्तो भूतानि विजान्तं सर्वे दिशाः नमस्करोमि. पूर्व रक्त संग्रह. आता आपला हात पुढे त्याप्रमाणे बघा. सर्वं विचारुलादि माल्यादि सुगंधिनी
माल्यानी स्वने महालक्ष्मी काढी तोडायची दोन्ही साईडला टाकून द्या एक तिकडे नमस्कार आधी नारायण देवता निघून झालं आणि आपल्याला शुद्धीकरण होऊन त्या ठिकाणी प्राप्त व्हावा यासाठी आपण तसं केलेलं आहे तर आधी नारायण आले नमस्कार हो हे आपल्या समोर एक पाण्याचं चौकट काढायचं पाण्याचं चौकट याच्याकडे तू ओम असं टाकायचं बघा सर्व मंगल सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरे नारायणे नमस्ते ओम उमाय स्वाहा सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधके शरण्य त्र्यंबके गौरे नारायणे नमस्ते शरण्य रुद्राय स्वाहा रुद्रो वायुः कृष्णो भगवान् ओम रुद्राय स्वाहा रुद्रो वायुः कृष्णो भगवान् ओम रुद्राय स्वाहा कायदे भगवान शंकर शिवाय सुदाशरणं भक्तेश्वर स्वाहा ओम महादेवाय स्वाहा ओम सोमाय स्वाहा ओम भोमाय स्वाहा ओम रघुराय स्वाहा ओम चतुर्गाय स्वाहा ओम अग्नय स्वाहा ओम प्रजापतये नमः ओम कालाय नमः ओम धर्मराजाय नमः ओम चंद्रराय नमः ओम रुद्राय नमः ओम विष्णवे नमः ओम ब्रह्माय नमः ओम नारायणाय नमः ओम ब्रह्माय सोमाय वासुदेवाय अग्ने नमः अग्ने स्वाहा आदि बेलफळ आणि नारळ त्यांच्याकडे तरी काढा बेलफळ आणि नारळ फक्त बाकी ज्यांच्या हातात दिले त्यांनी सोडून द्या सगळ्यांचं लागून झाल्यानंतर 8 तास दिवस ओम श्री शैल निवासे नमः ओम ओंकारवासे नमः ओम आत्मसूर्याय नमः ओम प्रखर तेज प्रवर्धे नमः ओम अमोघ तेजानंदाय नमः ओम दैदीप तेजोराय नमः ओम परम सिद्ध योगेश्वराय नमः ओम कृष्णानंदधिप्रियाय नमः ओम योगी राज राजेश्वराय नमः ओम अकारण कारुण्यमूर्ते नमः ओम चिरंजीव चैतन्याय नमः ओम स्वानंद कंद स्वामी नमः ओम स्मर्तुगामे नमः ओम महामंगलाय नमः ओम अनाहत नाद मुगाय नमः ओम सुकुल पादा ओम आनंद भरणाय नमः ओम सुख निधानाय नमः ओम उपमाते नमः ओम भक्ति संगीत प्रियाय नमः ओम अकारण सिद्धि कृपाकारकाय नमः ओम भव भजन ओम श्री कीर्तना मंत्राभ्य नमः ओम अभय वरदाय नमः ओम सर्विकल्पज निर्विकल्प समाधिवाय नमः ओम निर्विकल्पज सहसमाधिवाय नमः ओम त्रिकाल त्रिज्ञाने नमः ओम भवात्म भाव समाधिवाय नमः ओम ब्रह्मांड अणुर्वैभवाय नमः ओम त्रिगुण सगुण साकार सुरक्षा नमः ओम बंधन भक्ति विरंजनाय नमः ओम देहात सतत दर्शनाय नमः ओम चिंतन प्रेम चिंतन प्रकर्षण नमः ओम मौन उन्मुक्त भाव प्रिय नमः ओम बुद्ध सद्गुरु नमः ओम मत पिता सद्गुरु नमः ओम पवित्र ताता साहेब प्रणय नमः ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः अक्कलकोट स्वामी समर्थ अर्पणामस्तु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज
परब्रह्म सद्गुरु शरणागत कवचाय श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त।
सगळ्यांनी जो जन्म घेतला तो कशासाठी घेतला? तो जेव्हा आपण समाजामध्ये अस्पृश्यता वाढली होती, वैदिक परंपरा धुळीस मिळाली होती, पवित्रपणा नाश पावला होता, तेव्हा दुसऱ्या राज्यांचं आपल्यावरती अस्तित्व होतं, हिंदू धर्म नाश पावत होता, आपला धर्म नाश पावत होता आणि तो धर्म पुन्हा अस्तित्व ठेवण्यासाठी धर्माचरण पुन्हा चालू करण्यासाठी म्हणून भगवान विष्णूंनी पुष्कळ जन्म घेतले. त्याप्रमाणे दत्तावतार हा जन्म. दत्तावतार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अनुसया आणि अत्रि महर्षी यांच्या पोटी दत्त जन्मले. दत्त हे दत्ताचं नाव का पडलं? दत्त हे परमात्मा म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी दान दिले अनुसयाला आणि अत्रि ऋषींना. अनुसया म्हणजे असूया म्हणजे जिच्याकडे कोणाबद्दल असूया नाही, कोणाबद्दल वाद नाही, अगदी पवित्र अशी बाई ती अनुसया. आणि अत्रि म्हणजे त्रिगुणामध्ये जे काही पाप आहे, जे काही घाणेरडे गुण ते काही गुण म्हणजे नाही, जे गुण नाहीत असा तो अत्रि. अशांना ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी दत्तात्रय अर्पण केले. दत्त याचा अर्थ आहे दान आणि दत्तात्रय म्हणजे अत्रि ऋषींना दिलं म्हणून दत्तात्रय, म्हणून त्यांचं नाव पडलं दत्तात्रय. आता दत्तात्रय जेव्हा जन्म पावले तेव्हा म्लेच्छ ही सत्ता जास्त होती. म्लेच्छ म्हणजे ज्या लोकांचा परमेश्वरावर विश्वास नाही अशी लोकांची प्रजा पुष्कळ वाढली होती. त्याच्यामुळे असत्यता, अनिंदा या सगळ्या गोष्टी पुष्कळ वाढल्या होत्या. त्याचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून दत्त महाराजांनी सहस्र अर्जुन वरदान दिलं आणि सहस्र अर्जुननी ही सगळी मेच्छ जी माणसं होती त्या लोकांना निस्तारण केली आणि आर्यांचं राज्य पुन्हा अस्तित्वात केलं. नंतर मग सहस्र मातला तो सगळ्यात तरी नंतर वेगळ्या गोष्टी हा वेगळा विषय आहे. पण दत्ताने मग पुष्कळ जगभर म्हणजे पृथ्वीवर सगळीकडे त्यांनी भ्रमण केलं. त्यांनी मानस सरोवरापासून ते दंडकारण्यापासून ते महाराष्ट्र, गुजरात सगळ्या ठिकाणी त्यांनी भ्रमण केलं. तर दत्ताने भ्रमण का केलं किंवा स्वामी समाज भ्रमण का केलं? हे भ्रमण यासाठीच केलं की कुठे कुठे असत्यता आहे, कुठे कुठे निंदा चालू आहे, कुठे कुठे आस्तिक लोक जास्त आहेत, त्या लोकांना आस्तिक करण्यासाठी म्हणून दत्ताने जन्म केला. तसा आता दत्तावतारामध्ये पहिला जन्म श्रीपाद वल्लभचा पिठापुरीचा जन्म झाला. त्या विस्तारामध्ये पिठापुरी त्याच्यावर सांगत नाही कारण की त्या पुष्कळ मोठी गोष्ट आहे, ती तुम्हाला सगळ्या पुष्कळ सांगायला मला एवढा वेळ पण नाही आणि तुम्हाला ऐकण्यासाठी पण तेवढं हे नाही आहे. नंतर दुसरा जन्म झाला तो नरसिंहस्वरूंचं कारण जगत झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा हे जे जन्म झाले हे 1350 ते 1400 काळामध्ये झाले. तेव्हा पण मुसलमानची सत्ता आपल्याकडे पुष्कळ प्रमाणात वाढली होती. स्वामी जेव्हा जन्म आले ते अक्कलकोट हे संस्थान हे फक्त हिंदू संस्थान होतं, बाकी सगळं संस्थान आहे ते मुसलमानांकडे गेलं होतं. तेव्हा पण अशीच आपल्या हिंदूची देवत्व तेव्हा नाश पावत होती, आपली लोक पूजा अर्चा करत नव्हती. या सगळ्या गोष्टींना भक्तिभाव वाढवण्यासाठी नरसिंहस्वरूपचे श्रीपाद वल्लभ यांनी जन्म घेतला. नरसिंह वल्लभांनी गाणगापूर हे त्यांचं कार्यसिद्धी त्यांनी तिकडे सिद्धी प्राप्त केली आणि तिथे भव्य कार्य केलं आणि त्याच्या 300 वर्षांनी स्वामी समज जन्म झाला म्हणजे अवतरले. स्वामी सुद्धा अवतरले छेडाक्रमी ग्रामामध्ये. छेडे क्रमाकडे कुठे आहे? हस्तिनापूरच्या जवळ ते खेड आहे. त्या खेडामध्ये स्वामी समर्थांनी अवतार केला म्हणजे ते लाकूड हे मला त्याच्यावरून ते अवतरित झाले. स्वामी समर्थ अवतरित झाल्यानंतर त्यांनी पृथ्वीवर सगळीकडे भ्रमण केलं म्हणजे मानस सरोवर गेले, कैलासला गेले, त्याच्यानंतर ते गयाला गेले, त्याच्यानंतर कलकत्त्याला गेले, कालीमाचं दर्शन घेतलं, बद्रीनाथ, केदारनाथ, रामेश्वर या सगळ्याकडे हिंडून शेवटी स्वामीचा जन्म साधारण 1800 सालामध्ये अवतरला. 1820 सालामध्ये थोडेसे तफावत होऊ शकते. त्याच्यानंतर मग स्वामी समर्थ शेवटी म्हणजे कुठे कुठे हिंडले ते सविस्तर सांगत नाही. शेवटी स्वामी हैदराबादला आले. हैदराबाद नंतर ते सोलापूर, पंढरपूर आणि मंगलवेढा आणि मोहोळ या ठिकाणी ते 1852 ते 1856 या काळामध्ये राहिले. तर सोलापूरला स्वामी राहिले तेव्हा स्वामी तेवढ्यावर चमत्कार केले. तेव्हा सिद्धेश्वर तलाव आहे, सिद्धेश्वर तलावाला पाणी नव्हतं, त्यावर त्यांनी स्वामींनी तिथे लघुशंका केली आणि तिकडे त्यावेळेस सिद्धेश्वरला ते पाणी आज तगत ते पाणी अजून सिद्धेश्वरला आहे. सोलापूर आणि बाकी ठिकाणी मोहोळ, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी स्वामी होते. त्या स्वामी चमत्कार केले परंतु स्वामी एवढ्या प्रमाणे प्रसिद्ध झाले नाही, त्यांनी एवढ्या प्रसिद्ध स्वतःला होऊ दिलं नाही. त्यानंतर स्वामी समर्थ 1857 साली आले अक्कलकोटला. जेव्हा अक्कलकोटला स्वामी आले तेव्हाच मालोजी राजे हे तेव्हाच गादीवरती बसले. अक्कलकोट हे संस्थान होतं. त्या अक्कलकोट संस्थानामध्ये 13 ते 14 गावं होती आणि त्या गावामध्ये मालोजी राजे हे त्याचे संस्थापक होते. संस्थान होते त्याचे राजे मालोजी राजे होते. मालोजी राजांच्या आधी शहाजी राजे वगैरे पुष्कळ राजे होऊन गेले.
अक्कलकोटला महाराज येणं आणि मालोजी राहणं येणं हे काही ऋणानुबंध असू शकतात. त्यानंतर मालोजी राजावर स्वामीची अगाध श्रद्धा होती आणि एकमेकांना पुष्कळ प्रेम होतं, त्याबद्दल गोष्टी पण आलेल्या आहेत. आता स्वामी समर्थ हे समर्थ झाले कशामुळे? त्यांनी चमत्कार केले कशामुळे? चमत्कार केले हे त्यांनी सिद्ध करण्यासाठी नाही केले की मी देवपुरुष हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी केले नाही. स्वामींनी चमत्कार केले हे आपल्या भक्तावर दया करण्यासाठी, त्यांना भक्तीच्या मार्गाला लावण्यासाठी. स्वामी काय म्हणतात, स्वामी रागट होते, स्वामी शिव्या द्यायच्या, स्वामी असं करायचे, स्वामी तसं, स्वामी सगळं काय करायचे, पण त्याच्यामुळे काहीतरी कारण असायचं. स्वामी जेव्हा कोणाला चिडून लाकूड फेकून मारायचे तेव्हा त्याचा काहीतरी अर्थ असायचा. तो अर्थ त्या माणसाला जरी कळला नाही तरी स्वामींच्या बरोबर सेवेकरी असते त्या लोकांना तो अर्थ कळायचा आणि त्या माणसाला त्याप्रमाणे समजावून सांगायचे. आता स्वामींचं जसं मानवावरती प्रेम होतं तसं प्राणी मात्रावरती पुष्कळ प्रेम होतं. स्वामींना कुत्रा, मांजर या गोष्टी अतिशय आवडायच्या. मांजर बघितलं, मांजर त्यांना आवडायचं, कुत्रा आवडायचा, गाय आवडायचा, बैल आवडायचा, मांजराचे तिरस्कार करायचे. त्याचं कारण काय मला माहिती नाही, पण त्याच्यातली ही लबाड असावी म्हणून त्यांना बहुतेक आवडत नाही. लबाड माणसं स्वामींना आवडत नाही. म्हणजे आपण भक्ती करताना बाबा लबाडी करू नये, म्हणजे आपल्याला काय पाहिजे म्हणून स्वामींची भक्ती करू नये. स्वामींची भक्ती मिळण्यासाठी भक्ती करावी. भक्ती करण्याचं मुख्य स्रोत आपला असेल मोक्ष. कारण हा आपल्याला मानव जन्म मिळाला, सगळ्या धर्माच्या कोणाची आपण पूजा अर्चना मनन तपश्चर्या या सगळं करून आपण मोक्षाला देऊ शकतो. आपलं जीवन काय आहे, आपलं जीवन असं आहे की आपण प्रपंच वगैरे करतो, पण प्रपंच आपल्याला करायला गेला आपण त्याच्यात नसावं, तो करावा, पण आपण त्याच्यात एकदम अडकून जाऊ नये. तर आपल्याला शेवटी परमेश्वराकडे जायचं, परमधामाकडे जायचं. त्याच्यामुळे आपलं हे आज माझं हे दुसरंच कोणाला असू शकतं, त्याच्यामुळे आपलं हे आपल्याकडून करणं काय असं नाही. आता हे जाऊया. आता स्वामींच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की स्वामींना जेव्हा मी तुम्हाला सांगितलं की स्वामींना जर मनुष्यावरती जेव्हा प्रेम होत असत त्याचं प्राण्यांवर प्रेम होतं. तसंच एक गोष्ट तुम्हाला सांगतो. स्वामी जेव्हा अक्कलकोटला असायचे तेव्हा ते एका ठिकाणी कधीच बसले नाही. एका दिवसामध्ये ते 5-6 वेळा अलग अलग ठिकाणी जायचे. आता मी तुम्हाला सांगितलं की अक्कलकोट 13 खेडी होती. त्या 13 खेडीमध्ये एक खेड्यामध्ये स्वामी नेहमी जायचे. ते अक्कलकोटमध्ये 10 जण राहायचे, एका जागी कधीच बसले नाही. त्यांचा आहार कसा असायचा, ते आहार कधी करायचेच नाही. कधी करायचे, कधी पोटभर जेवायचे, कधी जेवायचे नाही, कधी सकाळी जेवायचे, कधी 2 पूजा करायला स्वामी बाहेर जायचे. स्वामी देव मानायचे. तेव्हा अशी काही माणसं होती ती देव मानायची नाही, पण 100पैकी अशी 10% माणसं होती देव मानायची नाही. पण प्रत्येक माणूस स्वामीला अतिशय अक्कलकोट करते. आता अक्कलकोटला स्वामी का आले, का राहिले हे सांगतो. आता गाणगापूरचा मी तुम्हाला उल्लेख केला. गाणगापूरला श्रीपादसी वल्लभ होते, त्यांचं कार्यस्थळ ते होतं, नरसिंह स्वामींचं तेच होतं. आणि दत्तानं पण गाणगापूर फार आवडायचं. हे गाणगापूरच्या जवळ अक्कलकोट आहे म्हणून स्वामी अक्कलकोटला राहिले. दुसरं अक्कलकोट म्हणायचं दुसरं ठिकाण अक्कलकोट नाव का पडलं हे तुम्हाला माहिती आहे का? आता अक्कलकोट पूर्वी अक्कलकारा या नावाच्या वनस्पती पुष्कळ होत्या. आता तुम्हाला माहिती आहे अक्कलकारा ही वनस्पती आहे ती जिभेचे आपले जेव्हा गुबडं बळणं काय असेल माणसात तेव्हा अक्कलकारा ही वनस्पती आपण द्यायची. म्हणजे जिभेचा आणि बुद्धीचा संबंध आहे. त्या अक्कलकोट म्हणजे भयंकर अक्कल असणारे, अतिशय बुद्धिमान लोक असणारे अशी अक्कल. कोट म्हणजे गाव आणि अक्कलकोट त्याच्यामुळे अक्कलकाठी प्रचंड झाडं होती म्हणून त्याचं नाव अक्कलकोट. तर इथे स्वामी अक्कलकोटमध्ये राजवाड्यामध्ये गेले तेव्हा राजा समोर आला. त्यांनी येऊन झोपड्यावर बसवलं, स्वामींची पूजा वगैरे केली. तेव्हा स्वामींच्याकडे अंतोजी नावाचा एक भटजी होता, तो पूजा करायचा. तुम्हाला माहिती आहे की राजा राजवाड्याकडे ब्राह्मण पूजा करता करणार असतं, तर ते पूजा करायचा. तर हा अंतोजी जेव्हा पूजा करायचा तेव्हा तिकडे मंदिर होता. तो मंदिर जो अचानक भयंकर त्रास देत जातो, म्हणजे कापसाच्या मातीपाठ देवपाठ असं पुष्कळ करायचा. हा पुष्कळ दिवस अंतोजी त्याच्या ह्याच्यावर ठेवला, हा कधी मला मंदिर दिसतो. तेव्हा त्यावेळी नेमका उंदीर दिसला अंतोजीला आणि तो सहाणीवरती मोठी खोड असा गंडन उडत होता. तेवढ्यात त्याला तो उंदीर दिसला. त्यांनी नेम धरून त्या खोड उंदराला मारला. उंदराला मारल्या उंदीर तक्षणी मरून गेला. तर मग तो आपण असं उंदराला जर मेला की जर शेपटी पकडून आपण बाहेर नेतो, शेपटी पकडून बाहेर जातो तेव्हा झोपाळा आणि देवखोली समोर असे स्वामीच्या समोरून हा गेला. स्वामीच्या समोरून गेला तर स्वामी त्याला पाहिलं. स्वामीला ये रे इकडे. स्वामींनी त्याला इकडे बोलवलं तर मंदिराला स्वामींनी त्याच्या स्वतःच्या हातामध्ये असं शेपटी म्हणून आणि झोपड्याला कड्या असतात. त्या कड्यामध्ये इकडून तिकडे असा 8-10 वेळा स्वामींनी त्या उंदराला काढलं आणि नंतर झोपड्याच्या कडेवरती त्या उंदराला बसवलं. ते कड्या असतात ना त्याच्यावर बसवलं आणि बोलले स्वामी जा बाळा तुझ्या घरी जा. तर स्वामी कुठून तर उडी मारून तो उंदीर येतो त्याच्या पिढ्यात निघून गेला. तेव्हा अंतोजी आणि महाराज यांना पुष्कळ आश्चर्य वाटलं आणि स्वामींचं त्याची जी भक्ती होती ती अजून वाटली. श्री स्वामी समर्थ महाराज.
असं काही प्राण्यांचं उदाहरण तुम्हाला सांगतो. एक सुंदरी म्हणून मागणी होती. तिथे पंप गार्डन म्हणून अक्कलकोटमध्ये एक बॅरिस्टर होते. त्यांनी ती सुंदरी नावाची पाळली होती माकडी. ती माकडी अति चांगली होती. त्यांना सगळं ऐकायचं, सगळं काय करायची, खायला द्यायचं, खायची, सगळं ऐकायची. पण एके दिवशी काय झालं, त्या माकडीला पूर्वजन्मीचं काय असेल माहिती नाही, ती सगळ्या लोकांना चावायला लागली. मग लोकांना चावायला लागली, या साहेबाला पण चावली. त्यावेळेला तिला प्रचंड राग आला त्याचा. त्यावेळेला तिने असं केलं, त्याला असं केलं की शिपाई त्याच्याकडे होते, त्याने मला या माकडीला गोळी मारला. त्याच्यामध्ये त्या माकडीला हुशार होती, तिला कळलं काय माहिती नाही, ती धावत पळत सुटली. आणि ते पोलीस ते 2 शिपाई तिच्या पाठीमागे आले. तेव्हा ते खंडोबा देऊळ अक्कलकोटला, त्या खंडोबाच्या भिंतीच्या पाठीमागे ती माकडी येऊन लागली. तेव्हा नेमका स्वामींचा एक सेवेकरी आहे भुजंग, तो तिकडून जात होता. त्याने त्या माकडीला पाहिलं, तर त्याला असं वाटलं की काहीतरी बाबा हिला मारण्याचा प्रकार चालू आहे. धावत जाऊन स्वामींकडे गेला आणि स्वामींना म्हणाला की असंच आहे, मी काय करू? तर स्वामी म्हणाले पटकन त्या ती माकडीने तिला माझ्याकडे घेऊन ये. त्या भुजंगीने माकडी जवळ गेला, ती चावळलेली पिसाळलेली माकडी होती. तिला बोलला की स्वामींनी तुला बोलवलं. तर पाळीव प्राणाप्रमाणे ती माकडी नाही का त्याच्या पाठीमागे गेली. तर शिपायांनी पण पाहिलं की अरे बाबा ही मग अशी आता व्यवस्थित जाते, मग तिने काय मारली, ती पण त्याच्या पाठीमागे. मग स्वामींच्या जवळ आल्यानंतर स्वामींच्या नामस्मरण या गोष्टी जर चालल्या, 16 घरी स्वामी बसले होते. स्वामींच्या जवळ आल्यानंतर ती माकडी स्वामींच्या पायावर लोळायला लागली. म्हणजे ऋणानुबंधन असतात. याच्यानं असं असतं की माझं पूर्वजन्मी जे केलेलं आपलं जे पुण्य असतं, पूर्वजन्मी केलेलं आपण जी भक्ती केलेली असते, ती कोणत्याही जन्मी आपल्याला पावते. म्हणून तुम्ही भक्ती करा. भक्तीचं पुण्य आज नाही तर उद्या तुम्हाला नक्कीच मिळेल. आता भक्ती करणं म्हणजे असं थोडंसं दुसरं जातो मी. आता असं आहे की माणूस जीवना पुष्पमाला चरणी करानी मिठी मारुदेई म्हणेले कराशी सांभाळाई इथे राहूया केशर कस्तुरीचा सुगंधित धूप नाना प्रतीचा पुष्पांजली तुम्हारी पियली गगनातुनी पुष्पवृष्टी झाली करुणावतारी अवधूत कीर्ती दयेची कृपेची जशी शुद्ध मूर्ती प्रभापा कली शक्तीच्या मंडलाची अशी दिव्यता स्वामी योगेश्वराची घर मंदिराची स्नेह ज्योती मला दाखवी स्वामींची योग्य मूर्ती करू आरती भावे प्रभूची गुरुदेवई स्वामी दत्तात्रयाची पंचारती असे पंच प्राण ओवाळून ठेव चरणावरून निघेना पुढे शब्द बोलू मी तोही मनीचे तुम्ही जाणता सर्व काही हे स्वामी राजा कसा भोजनाला
हा पंचपक्वान नैवेद्य केला पुरणाची पोळी तुम्हावळीची लाडू करंजी असेही कव्याची डाळिंब द्राक्षे फळे आणि मेवा हे केशरी दूध घ्या स्वामी देवा पुढे हात केला याले कराने प्रसाद द्यावा आंब्या कराने तांबूल घ्यावा स्वामी समर्था चरणाची सेवा करू द्यावी आता प्रसन्नते गुण भूमिकाय हृदयी देव माते तुझे दोन्ही पाय सर्वस्वा जीव चरणीच देऊ तुझी दक्षिणा मी तुला काय देऊ नका दूर लोटू आपल्या मनाची कृपाचंद्र तुमचे जया बालकासी धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला पदी ठेवू दे शिर शरणांगताला हृदयी भावयावे असे तळमळीचे करी पूर्ण कल्याण जे जीवाचे तुझे बाळ काही तुझी वाट देवा नका वेळ लावू कृपा हस्त ठेवा मनी पूजनाची असे दिव्य ठेवा बसो माझी अंतरी स्वामी देवा बसो माझी अंतरी स्वामी देवा बसो माझी अंतरी स्वामी देवा महाराज की जय. अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ महाराज तुझे अन्नपूर्णा असते आणि आपण ह्या अन्नपूर्णेचं दर गुरुवारी प्रसाद दाखवताना पूजन करतो आणि आज जो सगळ्यांनी भोग आणलेला आहे स्वामींना नैवेद्य आणलेला आहे अशा प्रकारे आपण दाखवत आहोत त्याच्या मागे हे छत का ठेवलेलं आहे कुठलाही प्रसाद लागू नये त्यासाठी आपण हा दाखवून आणतो आणि आता तो मोठा घ्या स्वामी देवा सवास तुझा जिगडावा देवास तुझा जिगडावा देवा सवास तुझा जिगडावा देवा प्रसादा निशिदिनी प्रभूचे नाम स्मरावे निशिदा पडावा देवा प्रसादा घ्या स्वामी देवा ते सर्व प्रसाद घ्या तुम्ही स्वामी देवा प्रसादा हृदय मंदिरात बैसोनी हृदय मंदिरी बैसोनी ज्ञान योग मजा द्यावा देवा ज्ञान अमृत निशिदिनी पाजुना हरिभजनामृत निशिदिनी पाजुना जन्म मृत्यू सुखवावा देवा जन्म मृत्यू सुखवावा देवा वियोग तवना घडावा देवा वियोग तवना घडावा देवा प्रसाद घ्यावा देवा प्रसाद तुम्ही घ्यावा देवा प्रसाद तुम्ही घ्यावा सहजाची घडावा देवा प्रसाद तुम्ही घ्यावा देवा प्रसाद तुम्ही घ्यावा देवा प्रसाद तुम्ही घ्यावा देवा आपापला प्रसाद दाखवलेला आहे तो नाही नामा नाही कोणी माता पिता प्रगटला अवधूत साहा ब्रह्मांडाचा हाच विदिला नाही कुणी गुरवर स्वहे हाच सूत्रधार नव गरी साले पाण्यावर कधी वसे मारी अन्नपूर्णाच्या हाती दत्त गुरु एक होती भारताच्या सोय चिंतामणी सुखी वारे सारे जन तेथे प्रजामुनी स्थिर झाला माझ्या रामानुज दंडवत रामानुज करी भावे स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भोग प्रसाद मिळावा देवाचा
आपण हे भोग चढवलेले आहेत ते सगळ्यांच्या मुखाला थोडे थोडे लागावे. एईओ विठ्ठले स्वामींच्या आपल्या 2 आरत्या, दत्ताची 1 आरती आणि छंद तुझा लागला. कारण आपण टायमाभावी आरत्या कमी घेतो आहोत. संध्याकाळी मात्र दत्त गुरु महाराज की जय. गणपती बाप्पा मंगलमूर्ती बजरंगबली की जय. तारापूर गौरंग
समर्थ जय जय स्वामी समर्थ फटाक्याची माळ लावायची श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हमारा श्री समर्थ. आता याच्या पुढे बँजो. स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी